त्यामधले जो धक्कातंत्र आहे, जे मर्डर्स आहेत, ज्या पद्धतीत त्यांना पेरलं गेलंय हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते इंटरेस्टिंग ज्या घटना आहेत त्या बघायला खूप वेगळा अनुभव येतो. मुळात हा सिनेमा जो आहे तो सस्पेन्स थ्रिलर आहे, त्यामुळे आपली उत्कंठा वाढत जात की काय पुढे होणार आहे आणि तेच मुळात महत्वाचं असतं आणि त्यासाठी लेखकाला खूपच पॉझिटिव्हली रिॲक्ट झालेले ते डिरेक्टर नितीन कांबळे. सिनेमॅटोग्राफी खूप छान आहे. ओव्हरऑल त्याचं जे काही संगीत आहे, बॅक बीजीएम तेही मस्त आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या एकदम पूरक आहेत या सिनेमासाठी आणि हा सिनेमा तुम्ही बघायला पाहिजे जिलबी, कारण की याच्यामध्ये जे जिलबी सारखे जे काही अडकत जातात चक्रव्यूह, जिलबी, जे काही खून होत जातात, एक खून झालेला आहे मग किडनॅप होतात मग खून अशा अशा ज्या काही घटना घडत जातात जिलबीमध्ये ह्या खूप बघण्यासारख्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की ही फिल्म बघा, कारण की आपण आता जे काही हिंदी फिल्म्स बघतो, जसं आता एमर्जन्सी आलेली आहे किंवा आझाद सिनेमा आलाय, हा सिनेमा तर तुम्ही बघाच, पण ह्याबरोबर हा जिलबी सिनेमा पण बघा, कारण की तुम्ही जर हा मराठी सिनेमा नाही बघितलात तर मराठी प्रोड्युसर्स आपले सिनेमा कसे निर्माण करतील. त्यासाठी हा सिनेमा बघा, कारण की हा वर्थ आहे सिनेमा. तुमचे पैसे वसूल होतील. मी ठाकूर के बिंदास बोल म्हणून बिंदास सांगेन. तेव्हा हा सिनेमा मिस करू नका, कारण की स्वप्नील जोशी का वेगळ्या रोलमध्ये, प्रसाद ओक वेगळ्या रोलमध्ये आहे आणि बाकीचे सगळे ऍक्टर्स जे आहेत ते खूप छान आपला परफॉर्मन्स करताना आपल्याला या सिनेमामध्ये दिसतील. उत्कृष्ट सिनेमा आहे तसं बघायला गेलं की आत्ताच्या या जानेवारी महिन्यामधला मी म्हणेन, कारण की मराठी सिनेमे आले पडले, चांगले चांगले मोठमोठे सिनेमे कडे दुर्लक्ष केलेलं आहे लोकांनी, पाठ फिरवलेली आहे. संगीत मानपमान सारखा सिनेमा लोक जास्त जात नाही आहेत आणि फार खंत वाटते मला या गोष्टीची, कारण सिनेमाला बघायला जर तुम्ही गेलं नाहीत मग सिनेमा लावणार कसे आणि सिनेमा जर नाही लागले त्यांना थिएटर्स मिळत नाहीत कारण की बुकिंग होत नाही. तर आपली एक जबाबदारी आहे, जर मनोरंजन क्षेत्र हे टिकवायचं असेल मराठी, तर प्रेक्षकांनी थोडं तरी आपल्या खिशाला थोडं चाट देऊन हा सिनेमा बघावा आणि मराठी सिनेमे खरं तर बघायलाच हवेत. हा, आता एकाच वेळेला 10 सिनेमे रिलीज झाले तर मग त्याला पर्याय नाही, पण जर सिनेमा एक दोन असेल तर डेफिनेटली बघा. 50-50% जाऊन बघा, पण बघा. आता जिलबी हा बघा तुम्ही सिनेमा, मस्त गोष्ट पेरलेली आहे, मस्त डिरेक्शन आहे. खूपच तुम्हाला पकडून ठेवतो हा सिनेमा. मुळात खरं तर नितीन कांबळेने खूप आपल्या दिग्दर्शनामध्ये खूप बदल केलेला आहे, खूप अपग्रेड होत चाललेला आहे तो आणि खरोखरच छान सिनेमा बनवलेला आहे. पूर्ण कास्ट आणि क्रू यांनी खूप मेहनत केलेली दिसते या सिनेमामध्ये मुळात, कारण ज्या पद्धतीची टेकिंग आहे, ज्या पद्धतीनं हे सीन शूट केले गेलेत, हे हिंदीच्या बरोबरीचा हा सिनेमा वाटतो.